Hello, hello. This is the Maya Artifact episode number 2209. आजची तारीख आहे 19 मार्च 2021. वाजले आता रात्रीचे 8:45. मी वर्धेला आलो होतो. ते आलो होतो 17 मार्च 2020 ला आलो होतो. ओके. आणि आजची तारीख आहे 19 मार्च. ओके. तर विचार केला गेला ना तर ऑलमोस्ट करीब मला 1 वर्ष झालं आहे मी वर्धेला आहे. ओके. या मी ऑफिस मधून याच्यासाठी आलो होतो बिकॉज ऑफ दॅट की ऑफिसमध्ये हे म्हणजे की what I'm trying to say is that की कोविडमुळे ऑफिस बंद झालं होतं. ओके. त्याच्यानंतर ऑफिस थोडा वेळ चाललं. ओके. म्हणजे 1-2 महिने. त्यानंतर मग एक नोटिफिकेशन आलं. आमचे जे ऑफिसचे जे चेअरमन होते त्यांनी लाईव्ह मीटिंग मध्ये सगळ्यांना सांगितलं की ऑफिस आता बंद राहील. जे परमनंट आहे तेच लोक राहतील आणि जे हे आहे त्यांना काढण्यात येईल. तर याच्यामध्ये काय झालं की तर याच्यामध्ये काय झालं की सगळे म्हणजे जे नॉन परमनंट लोक आहे म्हणजे मी आणि माझ्यासारखे अजून खूप सारे लोक आहे तर त्यांना म्हणजे असं ऑफिस बंद झालंय बा वगैरे वगैरे समथिंग वगैरे. या म्हणजे आपलं गेलं सगळं. बरोबर. जे आपण ऑलरेडी डिस्क्राईब केलं आहे आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये वगैरे काही असं काही नाही. आज 1 वर्ष झालं आहे ऑफिस सुरू झालं आहे. या ऑफिस सुरू झालं आहे आणि ऑफिस मध्ये सगळेच लोक आहे. या ट्रस्ट मी, each and every one person was there. बट सांगू या म्हणजे जे नॉन परमनंट आहे त्यांना पण जॉईन करण्यात आलंय. सगळ्यांना जॉईन करण्यात आलंय. एस्केप फॉर मी या जस्ट लाईक म्हणजे मला त्यांनी काढूनच टाकलंय. म्हणजे की हे करणारच नाही बा. मला स्टार्टिंगला खूप जास्त वाईट वाटत होतं. या खूप जास्त वाईट आताही वाटते म्हणा. असं काही नाही की आपल्याला कॉल नाही आला किंवा समथिंग लाईक दॅट की जे आपल्यापेक्षा ज्युनियर होते त्यांना कॉल आले ते जॉईन झाले आणि आपण सगळ्यात सिनियर होतो तरी आपल्याला कॉल नाही आलं, काहीच नाही आलं, नथिंग ॲट ऑल. तर थोडस वाईट वाटते. या बट स्टील मला असं वाटते की जे काही माझ्या लाईफमध्ये जे काही झालंय ना इट्स समथिंग फॉर पर्पज. एक पर्पज आहे. व्हॉट इज एक्झॅक्टली पर्पज की आपली लाईफ त्याच्यामध्ये होतीच नाही. ओके. आणि इट जस्ट लाईक आपण कधीच एक डिझाईन इंजिनियर बनणारच नव्हतो. आपल्या लाईफमध्ये आपल्याला समथिंग काही ना काहीतरी मोठं करायचं आहे. ओके. हे आपल्याला माहित आहे आणि हे आपल्या डेस्टिनीला पण माहित आहे. ओके. पण प्रॉब्लेम काय की याच्या अनुसार ऍक्शन घेणं थोडस कठीण होऊन जातं. आता बघ, आता कसं आहे मी जॉब सोडला. ओके. ट्रस्टली मी असं म्हणलं गेलं ना तर माझं खूप नुकसान झालंय असं प्रॅक्टिकॅलिटी दिसते का. आय जस्ट लूज एव्हरीथिंग अँड नथिंग आय हॅव. ओके. हे क्लिअरली दिसते. ओके. बट असं बघितलं गेलं ना तर इट इज नॉट. या म्हणजे या वर्षभरात मी जे काही स्वतःची ग्रोथ केली आहे इट वॉज समथिंग रिअली मच बिगर दॅन यू से इट इज. ओके. फर्स्ट ऑफ ऑल हे जस्ट लाईक कोणीही युट्यूब चॅनल ओपन जर केलं त्यांनी गेल्या 3 ते 4 महिन्यात एवढे सबस्क्रायबर्स कधी त्यांनी फेस नसेल केले जेवढे मी फेस केले. आता इट जस्ट लाईक म्हणजे की जस्ट लाईक जेव्हा आपण कोणीतरी युट्यूब चॅनल जेव्हा ओपन करतो ना. ओके.
तर त्यांना मॉनिटाईज होण्यासाठी ऍटलिस्ट तरी 1 वर्ष 1-1.5 वर्ष लागतात. ओके, आपण हे केलं आहे ऑलमोस्ट करीब 4 ते 5 महिन्यामध्ये. ओके, सो इट इज रिअली अमेझिंग. आणि याच्यानंतरही मी जर हा पुण्याचा व्हिडिओ जर अपलोड केला तर ऑब्विसली गोष्ट अजून जास्त चेंज होऊन जाईल. इट वॉज ड्रास्टिकली चेंज. ओके, दुसरी गोष्ट, आपण प्रोजेक्टवर काम करत आहे, आपल्या स्वतःच्या प्रोजेक्टवर, की आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे, ट्रॅव्हल फिल्म मेकिंग करायचं आहे. ओके, इट वॉज लाईक अ रिअली ह्यूज प्रोजेक्ट. मला असा विश्वास आहे की आपण ह्या साऱ्या गोष्टी करून राहिलो आहे. आणि एक प्रकारने का असं म्हणते ना की जस्ट लाइक किसी चीज को आप शिद्दत से चाहने की कोशिश करो, वो चीज आपसे मिलने की उतनी ही ये करती है. समथिंग ओम शांती ओम मध्ये डायलॉग आहे वगैरे. तर त्याच्यामध्ये बिलकुल सेम असं होऊन राहिलं. या म्हणजे जस्ट लाईक यस, की डेस्टिनी इज काइंड ऑफ गेटिंग रिअली क्लोजर टू मी. यस, म्हणजे शायद मला असं वाटते की युनिव्हर्सनेच एक प्रकारे माझ्यासोबत अशा साऱ्या गोष्टी घडवून आणल्या आहेत. त्यामुळेच मी ऑफिसमध्ये इतका चांगला परफॉर्म नाही करू शकलो. वेल, ऑफिसमध्ये इतकं चांगला परफॉर्म करू शकलो नाही म्हणजे काय, या म्हणजे तुझं ऑफिसमध्ये परफॉर्मन्स खूप जास्त खराब होता? ऍक्च्युली नॉट. या असं म्हणलं गेलं ना तर कधी कधी नाही का, कधी असते ना म्हणजे एक प्रकारे की एखादी बकरा सापडतो. ओके, म्हणजे एव्हरीथिंग आपण सगळं काही चांगलं करतो, बट कधी जेव्हा नाही का म्हणजे कधी एखादी एक व्यक्ती खूप चांगलं काम करतो, बट सम हाऊ कोणत्या ना कोणत्या मोमेंटमध्ये त्याची एक छोटीशी गलती राहते. ओके, बट काय होते, ते नाही का, ती छोटीशी गलती एका अशा व्यक्तीला सापडते आणि तो त्या गोष्टीला खूप जास्त पॅम्पर करतो, खूप जास्त वाढवून सांगतो ऑल दोज थिंग्स वगैरे. सो इट इज काइंड ऑफ थिंग्स हॅपन विथ मी. ओके, बट मी आता असं म्हणू शकत नाही की वगैरे माझी काही गलती नव्हती. स्टील असेल म्हणा माझी काही गलती, या बट इट जस्ट लाईक की इट जस्ट लाईक मी जे काही काम केलंय ना ते माझ्या फुल पोटेन्शियल काम केलं, फुल मनातून काम केलं आहे. जे काही केलंय ते एकदम स्वतःच्या इथे केलं आहे. यस, असं नाही की एक प्रकारे की हलगर्जीपणा आहे. नो नो, नॉट ॲट ऑल. यस, सो इट वॉज. लाईट बंद करा ना. हा, पाहतो. सो इट वॉज लाईक दॅट की हे बघा आली. ओके, सो इट वॉज लाईक दॅट की मी जे काही काम केलं ते माझ्या फुल पोटेन्शियलने काम केलं. मी माझ्याकडून जे काम जेवढ्या चांगल्या पद्धतीनं होईल तेवढ्या पद्धतीनं काम केलं. दॅट इज ऑल आय. लोकांचा कसा गेस आहे आणि कोणत्या पद्धतीने त्यांनी मला जज केलंय, आय डोंट नो. या, बट स्टार्टिंगला मला पण असं वाटतं की स्टार्टिंगला मी खूप जोकर पद्धतीने वागलो. ओके, त्यामुळे शायद मी आज मी अशा स्टेजवर आहे जेणेकरून नाही का, म्हणजे ऑफिसमध्ये नाही का मी काफी म्हणजे खूप जोकर टाईप नाही का, जस्ट लाईक सगळ्यांचा एंटरटेन करण्यासाठी जो एक जोकर असतो ना त्या टाईप ऑफ होतो जेव्हा स्टार्टिंगला. या आणि ऑलमोस्ट लाईक तो पिरियड होताच म्हणा, 6 महिने वगैरे मी थोडा जास्तच हलगर्जीपणाने गोष्टी करून राहिलो होतो. ओके, बट स्टील त्याच्यानंतर मला रिअलाइज झालं की यस, आय डिड समथिंग रिअली मच बिगर मिस्टेक्स. ओके, इन द लाईफ. आणि मग आणि इट विल रिअली गुड इम्पॅक्ट ऑन मी. यस, बिकॉज ऑफ दॅट की राईट नाव आता मी ज्या वेने स्वतःला डेव्हलप केलं आहे की यस, दिस इज थिंग्स इज काइंड ऑफ लाईक अ गेटिंग रॉंग्स टू मी वॉट एव्हर, बट या, लेट जस्ट फिक्स माय problem and just fix my things and let's just solve those things and improve my life even better. मी एक स्वतःसोबत एक प्रॉमिस केलाय. ओके,
प्रयत्न करील का हा प्रॉमिस पूर्ण करण्याचा. बट इट्स नॉट ओनली डिपेंड ऑन मी, इट्स डिपेंड ऑन अदर पार्टी, थर्ड पार्टी एज ऑल्सो. बट मी हा प्रॉमिस नाही का शायद मी युनिव्हर्सला पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण मे बी मोस्ट ऑफ द गोष्टी कधी कधी युनिव्हर्स पण घडवून आणते. आता व्हॉट इज एक्झॅक्टली युनिव्हर्स त्याच्याबद्दल सांगत नाही. ओके, इट जस्ट लाईक मी ऑफिसमध्ये माझ्यासोबत जे काही झालं, जे नाही झालं, वॉटेवर, मी त्या ऑफिसमध्ये आता पुन्हा वगैरे म्हणजे त्या ऑफिसमध्ये जाऊन ऍज अ डिझायनर, म्हणजे माझं असं नाही का मी त्या ऑफिसमध्ये जाणार नाही, मी ऑफिसमध्ये जाईल या, बट एक वेगळ्या पर्पज साठी जाईल. कोणता पर्पज? मी स्वतःची इतकी जास्त पॉप्युलॅरिटी करून ठेवील, म्हणजे माझ्या फील्डमध्ये मी एवढा एक्सपर्ट होईल की जेव्हा कोणी मला ऍडव्हर्टाईज करतील की डूड माझी कंपनीला ऍडव्हर्टाईज शूट करायचं आहे, तर का तू शूट करून देशील का. ओके, तर मी असं एक्सपेक्ट करतो की PMIनी माझ्याकडे यावं, त्यांनी कॉल करावा आणि त्यांनी असं म्हणावं की मला आमच्या ऑफिसचं एक प्रकारे एक शूट हवंय वगैरे, एक ऍड बनवायची आहे, जेणेकरून थोडंसं ग्लोबल लेवलवर थोडंसं दाखवायचं आहे की आम्ही कशाप्रमाणे काम करतो, कशाप्रमाणे इंटरॅक्ट करतो. ओके, तर जस्ट लाईक ते लोक माझ्याकडे येतील, मी त्यांना बहुत ही जबरदस्त ऍड शूट करून देईल. इट वॉज रिअली मस्ट बेटर वे आय कॅन मेक इट. ओके, पण या गोष्टीसाठी मी त्यांच्याकडून पैसे थोडे जास्त चार्जेस करेन. यस, किती चार्ज करशील? तिथला जो एम्प्लॉय आहे ना, या म्हणजे मानून घे, मी असं कन्सिडर करतो की मी अश्विनच्या लेवलचा, म्हणजे अश्विन आमच्या ऑफिस मधला एक हे होता, म्हणजे टीम लीडर वगैरे असं म्हणू शकते. त्यांनी PMI मध्ये किती वर्ष सर्व्हिस केली? जेवढी वर्ष सर्व्हिस करणार, 30 वर्ष 40 वर्ष, जेवढे काही वर्ष सर्व्हिस करेल, त्याच्यामध्ये तो जेवढा काही पैसा कमवेल तेवढा पैसा मला त्या एका ऍड शूट मध्ये कमवायचा. म्हणजे ऑब्विसली सांगतो, एक व्यक्ती एका सर्व्हिस मधून मानून घे त्याला किती पैसे भेटत असन. ओके, तर त्याचा समज जर मी असं म्हणतो की ऑलमोस्ट करीब 4 लाख ॲनम असेल युजली. येस, कारण त्याच्यापेक्षा जास्त तर राहतच नाही, कारण तोच एक, बाकी सगळे तर 3.5 वगैरे 2 या हिशोबानेच असतात. ओके, नाही तरी तेवढा नाही म्हणा या, म्हणजे समज जर आपण असं म्हणलं गेलं ना, म्हणजे ऍटलिस्ट विचार जरी केला तर समजा त्याला वर्षाचे 5 लाख भेटत आहे, आणि समजा जर तो 30 वर्ष सर्व्हिस करत आहे, तर 5 चोक 20 म्हणजे करीब तो 20 लाख रुपये कमवून राहिला आहे. 20 लाख एका वर्षात तो किती? 5 लाख कमवत आहे. ओके, एका वर्षात तो 5 लाख, तर 20 वर्षामध्ये किती? ओके, तर 20 वर्षामध्ये 5 जुने 10 म्हणजे 1 करोड. सॉरी माझी गलती झाली. 1 करोड रुपये तो वर्षभरात, म्हणजे पूर्ण होल लाईफ मध्ये तो 1 करोड कमवत आहे. क्या आपण तेवढे चार्जेस करू शकतो? वेल, समज जर म्हणलं गेलं ना, तर युजली ऍड एजन्सीचे जे शूट्स असतात त्याचे चार्जेस असतात ऑलमोस्ट करीब 25,000 ते म्हणजे ऑलमोस्ट करीब 10 लाख पर्यंत. नाही, आपण तेवढे पैसे नाही चार्ज करू शकत. म्हणजे 1 करोड रुपये 1 करोड रुपये फॉर ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाईज साठी युजली जे एडी असतात ते 50,000 रुपये पर डे चार्ज करतात. तर त्या हिशोबाने ते लोक, म्हणजे ऑलमोस्ट करीब ऍड 2-3 दिवस असेल तर 1.5-2 लाख रुपये कमवतात. ओके, मला सांगू, PMI मध्ये समजा मी ऍड शूट करेल तर मी त्यांच्याकडून 10 लाख रुपये चार्ज करेल. यस, 10 लाख रुपये चार्ज. आणि तोही आता विचार कर ना, 10 लाख रुपये त्याला, अश्विनला
10 लाख रुपये कमवण्यासाठी त्याला ऑलमोस्ट कधी स्टार्टिंगचे 5 किंवा 6 वर्ष त्यांनी तिथे घासावे लागेल, त्याच्यानंतर तो 10 लाख रुपये कमवेल. राईट. मी ते काम जस्ट 2 ते 3 दिवसामध्ये किंवा मॅक्सिमम 5 किंवा 6 दिवसामध्ये तेवढे पैसे कमवून झालो आहे. तर विचार कर ना की माझा रेशो किती जास्त. आणि हाऊ डू यू कम्पेअर युअर सेल्फ विथ दॅट पर्टिक्युलर पर्सन? इट्स ह्याच्यामध्ये काही लॉजिकच नाही डूड. या जस्ट लाइक आप कंपेयर कर रहे हो खुद को गांधी जी के साथ. इट्स लाइक गांधी जी वॉज. So are you saying that Ashwin is Gandhi? No, I am the Gandhi. He is kind of like a little whatever. लाईफ मध्ये कसं कोणाशी कम्पेअर नको करू यार. कोण किती चांगला आहे, कोण किती वाईट आहे, कोण काय आहे. इट्स ऑल डिपेंड ऑन यू. समजा जर तुला तुझ्या लाईफचा कंट्रोल स्वतःच्यावर ठेवायचा आणि स्वतःला काही ना काहीतरी इवन बेटर करायचा, इट्स ऑल डिपेंड ऑन यू डूड. That's the only thing that's I'm gonna tell you. Okay. समजा तुला तुझ्या लाईफ मध्ये काही ना काहीतरी बिकम बेटर करायचं, इट्स डेफिनेटली इट्स ऑल ऑन यू. ओके. अँड यू डू नीड टू अंडरस्टँड दिस थिंग. कारण हे कसं आहे की आपल्याला वाटते की आपण असं करू शकतो आणि आपण एवढे चार्जेस करू आणि या याच्यामागे खूप मोठं काम आहे डूड. जेवढं बोलण्यात इझी असते ना, करण्यामध्ये त्याला खूप जास्त मेहनत लागते, बहुत जास्त मेहनत. माझ्यामध्ये आहे डूड ते पोटेन्शियल. दॅट्स वाय आय एम सेइंग दिस, दॅट्स वाय आय एम टॉकिंग टू यू राईट नाऊ, राईट हिअर विथ दिस आर्टिफॅक्ट एपिसोड. याचा काहीतरी मिनिंग आहे त्या आर्टिफॅक्ट एपिसोडचा. मी असा फुद्दूपणाने रेकॉर्ड नाही करून आलाय. बिकॉज ऑफ दॅट इट जस्ट लाईक माझ्या लाईफमध्ये काही ना काहीतरी पॅशन आहे. समथिंग आय हॅव टू डू मच बिगर दॅन. काही ना काहीतरी असं मला असं वाटते काही मोठं करणार आहे मी. या आता हे माझं ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे किंवा असं मोठं करणार आहे वगैरे. नो, बट इट जस्ट लाईक पार्ट ऑफ यू फील्स लाईक दॅट समथिंग इज काइंड ऑफ हॅपन मच बिगर वे. सो यू डू रिअलाइज दोज थिंग्स. ओके. It's not that hard way. It's not that thing that you can consider all those things. Okay. Yeah. आणि ऑफिस मध्ये का होते का नाही होत वगैरे. ओके. इट्स तुला PMI चं हे डिलीट करायचं आहे का ग्रुप? वेल ऍक्च्युली या डिलीट तर करायचं आहे. तर मी काय करतो, इथे ऑप्शन मध्ये काय आहे, एक्झिट ग्रुप, ऍड टू चार्ट, हाऊ टू लीव्ह ग्रुप विदाउट ग्रुप इन्फो. मला आत्ताच तर काही करायचं नाही. इट्स नथिंग आय हॅव टू डू. जे होते ते जे आहे ते. ओके. लेट जस्ट बी मेक अ प्रॉपर रिलेशन. दॅट्स द थिंग. ओके. त्याचा हॅपी बर्थडे असेल त्याला हॅपी बर्थडे म्हणायचं बस. इट जस्ट ओनली थिंग यू हॅव टू डू. याच्यामध्ये काही असं हे आहे नाही. ओके. लेट इट हॅपन, लेट इट हॅपन. ओके. आणि हे जस्ट लाईक समजा तू असं म्हणशील की मी माझ्या लाईफ मध्ये हा पेपर खूप गंदा ठेवला, म्हणजे बट इट जस्ट लाईक म्हणजे तू असं म्हणशील का स्टार्टिंगला माझी हँडरायटिंग खूप जास्त गंदी होती. ओके. पण नंतर मी माझी हँडरायटिंग सुधारवली. ओके. तर जेव्हा हँडरायटिंग गंदी होती तेव्हा नाही का आपल्या रागाभरात आपण नाही का ते पेज फाडून टाकतो, आपली हँडरायटिंग किती गंदी आहे. बट जेव्हा आपली हँडरायटिंग जेव्हा सुधरवतो आणि तेव्हा आपण पाहतो डूड माझी अगोदरची हँडरायटिंग किती अशी होती, तर आपल्याला माहीतच पडत नाही ना. इट जस्ट लाईक मला असं वाटते की हा जो ग्रुप आहे ना हा माझ्या फोनमध्ये याच्यासाठी राहील. इट जस्ट लाईक हे PMI मध्ये हे लोक जे काही करतात, हे जे काही फोटोज वगैरे टाकतात, मला एक प्रकारे का जेलस फील होईल आणि त्यामुळे मी स्वतःला पंपअप करेल आणि इव्हन बेटर करण्याचं काम करेन. इट जस्ट लाईक हे बघ, तुमच्यामध्ये कमी आहे तर त्यामुळे तुम्ही त्या कमतरतेला तुम्ही दुर्लक्ष कराल तर ऑब्विसली ते कमी कधीच फिक्स होणार नाही. ओके. म्हणजे की इट जस्ट लाईक
तुला काय वाटतं की तुझ्यामध्ये कोणती कमतरता आहे? त्या ऑफिस मधून आपल्याला बाहेर काढलं, ओके, त्याची जी रिझन आहे ना, ओके, जेवढे चांगले फालतू जे काही रिझन आहे त्या रिझनला इकट्ठा कर आणि त्या रिझनला सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न कर. जेव्हापर्यंत हा ग्रुप नाही का तुझ्या फोनमध्ये आहे ना, तेव्हा तुला रिअलाइज झालं पाहिजे की तू कोणकोणत्या गलती केल्या ऑफिसमध्ये, जेणेकरून तू पुन्हा जेव्हा कुठे कोणत्याही कंपनी किंवा कोणत्या ह्याच्यामध्ये जेव्हा काम करशील तेव्हा तुला रिअलाइज होईल की आपल्याला ही गलती पुन्हा दोहरावायची नाही. ओके, हे आपल्यासाठी नाही का एक प्रकारे PMI ऑफिसमध्ये आपण जे काही काम केलं हे आपल्या लाईफचे म्हणजे 2 वर्ष ते घालवले हे फुकट नाही गेले पाहिजे. या इट जस्ट मीन्स टू बी समथिंग, काही ना काहीतरी ज्याच्यापासून जो फायदा आहे ना तो आपल्याला झालाच पाहिजे. दॅट इज मेन गोल दॅट वी नीड टू अंडरस्टँड. ओके, PMI जे आहे ते आहे, जे होतं ते होतं. ओके, वी आर काइंड ऑफ लाईक अ बिंग हिस्ट्री. सो येस, ओके, एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी त्यांनी ग्रॅब केली आहे. त्यामुळे त्यांनी मला कोविडमुळे मला घरी बसवलं आणि सगळ्यांना थोडस वाईट वाटतं यार या, बट स्टील इट जस्ट लाईक यू फील दॅट की येस दिस इज व्हॉट इट इज. राईट नो थोडस तुला सॅड फील होत आहे, बट या लेट इट फील दॅट सॅड इनसाइड यू. ओके, आणि थोडीशी त्याची पोटेन्शियल, कारण तू आताही अशा लेवलवर नाही. ओके, की अशा लेवलवर नाही की तू एक प्रकारे सगळं काही अचीव करून राहिलाय. नो नो नो, इट्स काइंड ऑफ लाईक अ वे ऑफ स्ट्रगलिंग, बट व्हॉटएव्हर. या इट जस्ट ऑल दोज थिंग्स इज हॅपन्स टू बी. याच्यामागे काही ना काहीतरी रिझन आहे. अँड या ओके, ऍक्च्युली माझ्या तोंडावर पाण्याचे स्प्रिंकल्स उडाले, बिलकुल डोळ्याचे जे अश्रू पडते ना तिथे. इट जस्ट लाईक गॉड इज, इट जस्ट लाईक युनिवर्स इज ट्राय टू सेइंग दॅट की यू आर क्राईंग. डूड मे क्राय नाही हो रहा, हे जस्ट नॉट, डेफिनेटली नॉट. या जेव्हा नाही का स्टार्टिंगला नाही का असं झालं होतं ना, म्हणजे जेव्हा चेअरमॅन आले त्यांनी असं म्हणलं की गेट आउट फ्रॉम हिअर, म्हणजे यू आर नॉट नो लॉंगर विथ अस. सो तेव्हा काफी सॅड वाटली, इतकं सॅड वाटलं की जस्ट लाईक आय वॉज क्राय ऑन दॅट डे. या बट आफ्टर दॅट थिंग्स, गोष्टी होत गेल्या बरं. अँड देन त्यानंतर या वेळ डॉग सोबत खेळतो मी. सो आज काय केलं, आज काय प्रोडक्टिव्ह काम. हा, आज मी नाही का जो नाईटचा जो व्हिडिओ आहे ना, जो आपण ऍज अ स्ट्रीट व्ह्यू म्हणून शूट केला होता, तो स्टार्टिंगला म्हणजे काल मी जो रेकॉर्ड केला 85 एपिसोड मध्ये, काल मला काफी बोर वाटला. पण आज जेव्हा मी त्याची एडिट केलं आणि त्याच्यानंतर ते सॉंग्स टाकले, त्यानंतर थोडंसं एडिट केलं, बघून राहिलो ना, इट लुक सो गुड टू मी यार डूड. काय जबरदस्त वाटते जेव्हा पाहताना, तो एकदम वेगळाच फील येतो यार. येस, ऍक्च्युली जेव्हा म्हणजे इट जस्ट लाईक नाईट मध्ये नाही का, जेव्हा आपण स्ट्रीट, डे मध्ये कसं असते, लाईट आहे त्यामुळे नाही का असं काही फारसं काही होत नाही आपल्याला, एव्हरीथिंग लुक्स रिली क्लिअर अँड या. बट जेव्हा नाही का नाईट मध्ये शूट करतो ना फ्रॉम मोबाईल, कारण मी मोबाईलने शूट केला आहे, तर माझ्या फोन मध्ये कसं नाईट ब्रीदिंग करते, ISO वाढवतो, थोडासा नॉईस येतो फ्रेम मध्ये, बट दॅट्स गुड. ओके, बट जे नाही का ते फोकस ब्रीथ करते. आणि त्यानंतर ते लेन्सचे जे फ्लेअर आहे, कारण माझ्या सेलफोन मध्ये जे कॅमेरा आहे त्याला पण थोडेसे लेन्सेस आहे ना, हलकासे 1-2 ग्लासेस लागून आहे, तर त्याच्यामध्ये जे फ्लेअर येतात, लेन्स फ्लेअर येतात ना, जेव्हा समथिंग समोरून एखादी हेडलाईट व लॅम्प सुरू आहे, तर एक प्रकार अशी फ्लेअर येते. ओके, आपल्या डोळ्यामध्ये दिसतात वगैरे असे फ्लेअर्स वगैरे. जर तुम्ही एकदा लाईटकडे थोडंसं बघाल तर लाईटच्या एकदम नका थोड्याशा अशा अवतीभोवती नाही का हलकेसे लाईन्स दिसतात, त्याला म्हणतात फ्लेअर. ओके, आणि आता डोळ्यातून बघतात ते आईज फ्लेअर म्हणतात, लेन्स मधून बघतात ते लेन्स फ्लेअर म्हणतात. ओके, तर आपल्या डोळ्यातून इतके फारसे दिसत नाही. समज जर नाही का तुम्ही रडत असाल ना, तर लेन्स फ्लेअर म्हणजे जे फ्लेअर आहे ना ते अजून जास्त दिसते. बट या कॅमेरामध्ये, म्हणजे मोबाईलच्या कॅमेरामध्ये, या दॅट इज द लिमिटेशन. येस,
बट जेव्हा नाही का तुम्ही बघजाल ना, इट फील्स सो गुड या. ट्रस्ट मी, ते लेन्स फ्लेअर नाही का कधी कधी बहुतच मस्त वाटते यार. आणि जेव्हा तो फोकस डिफोकस करतो, डिफोकस केल्यावर तर इट वॉज दॅट थिंग की डूड ये क्या हो रहा है. आणि जे मोशन काफी स्मूथ आहे, जेणेकरून आपण गिम्बल वापरलं होतं, त्याच्यानंतर वॉप स्टेबलाइज केलं होतं, तर मोशन इतकं स्मूथ आहे ना की इट फील्स सो स्मूथ. बहुतच मस्त वाटते. 19 मिनिटाची क्लिप बनली आहे. आणि वन थिंग इज दॅट की नाईट मध्ये मी रेकॉर्ड केला, ओके, त्याला स्टेबलाइज केलं, त्याच्यानंतर जे फाईल बनली, जे प्रीमियर मधून निघाली, ती करीब 10 GB ची फाईल बनली, सॉरी 11 GB ची फाईल, 10.9 GB. ओके, मी त्याला कॉम्प्रेस केली फाईल, म्हणजे हँड ब्रेक थ्रू, तर ती फाईल बनली 1.9 GB, म्हणजे ऑलमोस्ट 2 GB ची फाईल बनली. ओके, ऑलमोस्ट करीब 80% डेटा त्यांनी क्रॉप आउट केला. आणि हाऊ दिस थिंग हे झालं कसं, बिकॉज ऑफ दॅट की हँड ब्रेक जे आहे ना, जे टूल आहे, जे मी व्हिडिओ कॉम्प्रेसरसाठी वापरतो, हे जे टूल आहे हे एकदम बहुत मस्त आहे, खूप जबरदस्त आहे. ट्रस्ट मी, जे व्हिडिओचे जे पिक्सल्स आहे, जे इन द व्हिडिओ होल थ्रू व्हिडिओ होल फ्रेम मध्ये डार्क आहे, त्याला डार्कच ठेवलं आहे. ओके, तर त्याला सेम ठिकाणी कॉपी केलं आहे, त्याला प्रत्येक फ्रेम नुसार चेंज केलं गेलेलं नाही आहे. ओके, सो इट इज गन बी स्टील, जोपर्यंत त्याच्यामध्ये काही ना काहीतरी मुव्हिंग पार्ट्स किंवा समथिंग, काही ना काहीतरी पिक्सल चेंज होत नाही, तोपर्यंत ते त्याची इन्फॉर्मेशन जी आहे तीच आहे. आणि युजली नाईट मध्ये कसं आहे की लाईट आहेच नाही, तर मोस्ट ऑफ द माझी अर्धी फ्रेम आहे ती ब्लॅकआउटच आहे, म्हणजे जे वरचा जो पोर्शन आहे तो ब्लॅकआउटच आहे. त्यामुळे नाही का व्हिडिओची फाईल साईज नाही का रिडिक्युलसली कमी झाली, ऑलमोस्ट 2 GB. जेणेकरून मी समजा कारण मी याच्या अगोदर पण व्हिडिओ बनवले आहे, त्याच्या अगोदर पण व्हिडिओ कॉम्प्रेस केले गेले आहे, तर त्याच्यामध्ये माझी फाईल साईज जेव्हा कॉम्प्रेस होऊन यायची, तर ती करीब 5 ते 6 GB पर्यंत यायची, ही ऑलमोस्ट 2 GB पर्यंत आली. सो डेफिनेटली याचा म्हणजे जे नाईट आहे त्याचा मला फायदा भेटला. आणि वन थिंग इज दॅट की जेव्हा डे मध्ये शूट करतो, हा म्हणजे इट्स लुक रिअली गुड या, बट नाईट मध्ये शूट करतो दॅट इज समथिंग रिअली एल्स. येस, याच्यामध्ये आपल्याला फोर्सचं काही दिसत नाही, काही ना काहीतरी ब्लर आउट असते, बट इट फील्स रिअली गुड. ट्रस्ट मी, या आय रिअली लाईक द फुटेजेस. येस, माझा डेटा खतम झाला, त्यामुळे मी अपलोड नाही केला, बट ऑब्विसली याला मी आज रात्री किंवा उद्या अपलोड करतो, जे की 2 GB ची फाईल आहे. इट्स नॉट दॅट मच, इझिली होऊन जाईल. माझा डेटा यासाठी खतम झाला बिकॉज ऑफ दॅट की मी एक पिक्चर डाउनलोड केला. त्या पिक्चरचं नाव आहे जस्टिस लीग स्नायडर कट. ओके, युजली जस्टिस लीग ही जी मूवी आहे, ही मूवी 2017 मध्ये बनली गेली होती. ओके, ही फिल्म बनवली आहे जॉस स्वीडनने. जॅक स्नायडर इज अ काइंड ऑफ लाईक अ रिअली अमेझिंग डिरेक्टर. युजली DC युनिव्हर्स सोबत हा व्यक्ती होता, अटॅच होता फ्रॉम डे वन. येस, म्हणजे जेव्हा मॅन ऑफ स्टील बनवायचं होतं तेव्हा पण त्यांनीच बनवली. आणि DC युनिव्हर्सची जी कल्पना होती ही पण याचीच कल्पना होती, म्हणजे कॉमिक बुक मध्ये नाही, बट फिल्म मध्ये ते सगळी याचीच कल्पना आहे. ओके, बट कसं आहे की झॅक स्नायडर नाही का काफी अटॅच आहे. ओके, युजली हे जे आहे ना DC युनिव्हर्स हे ओन करते वॉर्नर ब्रदर. ओके, वॉर्नर ब्रदर एक प्रकारे कंपनी आहे, स्टुडिओ आहे. ओके, आणि ऍज अ DC पण एक प्रकारे स्टुडिओ पण म्हणू शकते. यस, DC युनिव्हर्स पण एक प्रकारे स्टुडिओ आहे, बट DC हे स्टुडिओ आहे ना वॉर्नर ब्रदरनी विकत घेतलाय त्याला. ओके, तर वॉर्नर ब्रदर विल डिसाइड की कोणकोणते कॅरेक्टर दाखवायचे आणि कसे कसे कॅरेक्टर दाखवायचे आणि कशा रूपात दाखवायचे. ओके, दे विल डिसाइड. ओके, डिरेक्टर पण डिसाइड करतो म्हणा, बट डिरेक्टरच्या वरती वॉर्नर ब्रदर असतो. ओके, ऑब्विसली काय झॅक स्नायडर वॉज रिअली गुड. ट्रस्ट मी, ही वॉज रिअली अमेझिंग डिरेक्टर. ओके, ही डज समथिंग रिअली या. अजूनपर्यंत मी स्नायडरची ते फिल्म बघितली नाही, बट ज्या हिशोबाने मी ते स्टार्टिंगचे 15 मिनिट बघितलं आहे, आणि डूड या म्हणजे लाईफ मध्ये काही डिरेक्टर्स आहे जे त्यांचं जेव्हा मी काम बघतो ना, तेव्हा नाही का आय फील रिअली गुड दॅट शायद मला असं वाटते का मी त्यांच्यासारखं शायद कधी बनेल का नाही बनेल. येस, बिकॉज ऑफ दॅट की त्यांनी जो क्राफ्ट डेव्हलप केलाय त्यांच्या हातामध्ये, इट वॉज समथिंग रिअली गुड. लाईक
टेनेट मूवी, क्रिस्टोफर नॉलन, ट्रस्ट मी, येस. क्रिस्टोफर नॉलनची मूवी, त्याच्यामध्ये जो डार्कनेस जे रिप्रेझेंट करतो क्रिस्टोफर नॉलन, आणि त्यांची जी स्टोरी इतकी ट्विस्ट अँड बेंडिंग असते, आय वॉज नेव्हर बी, म्हणजे अशा प्रकारे मी शायद कधी इमॅजिन पण केलं नसेल. या युजली, येस. दुसरी आहे झॅक स्नायडर. या झॅक स्नायडरचे जे ऑब्व्हियसली जे फिल्म आहे, युजली ऍक्शन साठी, आणि सांगू, झॅक स्नायडर इज काइंड ऑफ लाईक त्याला फुल ऑथॉरिटी दिली की ही कॅन मेक्स रिअली अमेझिंग मूवी. ऑब्व्हियसली ही कॅन मेक रिअली अमेझिंग मूवी, बट वन थिंग इज दॅट की झॅक स्नायडरचे जे टोन आहे ना, तो काफी डार्क आहे यार युजली, आणि तो काफी लंबे लंबे शॉट्स घेतो. डार्क झॅक स्नायडरची एक मूवी आहे द वॉचमॅन, युजली, येस. ही जी मूवी आहे ही 4 घंट्याची मूवी आहे. ओके. आणि या फिल्म मध्ये त्या डिरेक्टरचा जो टोन आहे तो क्लिअरली दिसून येतो. येस, कारण त्याच्यामध्ये जो डार्कनेस आणि जो कलर ग्रेडिंग केली गेली आहे, आणि त्यानंतर कॅरेक्टरचा टोन, जो स्टोरीचा टोन आहे ना, तो इतका डार्क असतो ना, का इट वॉज समथिंग रिअली ग्रेट. या डार्क म्हणजे कसं, डार्क म्हणजे एकदम काळं काळं, नो 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 नो, यू डोंट रिली अंडरस्टँड व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. डार्क म्हणजे कसं की एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मारत आहे आणि आपल्याला हे शूट करायचं आहे, तर आपण काय दाखवू, आपण तो कशाप्रमाणे ऍक्शन करत आहे, किंवा कशाप्रमाणे तो एकमेकांना मारत आहे, किंवा कशाप्रमाणे तो कूल हे करून, कराटे करून तो विन होऊन राहिला, वगैरे वगैरे, आपण हे दाखवतो. ओके. बट युजली कसं आहे, झॅक स्नायडरचा जो टोन असतो ना, तो कसा असतो, जो मारतो, जो मार खात आहे, त्याला बहुत क्लिअरली दाखवलं जाते. म्हणजे म्हणजे की मानून घे, मारताना एखाद्या व्यक्ती, म्हणजे युजली कसं जे फिल्म मध्ये दाखवते ना, म्हणजे कसं की मारणं, जे फिल्म मध्ये मारतात आणि जे ऍक्च्युअल मध्ये मारतात, ओके, याच्यामध्ये खूप डिफरन्स दिसेल तुम्हाला जेव्हा तुम्ही नाही का रिअलाइज होईल तेव्हा. ओके. कारण फिल्म मध्ये कसं आहे की एव्हरीथिंग लुक्स रिअली गुड, या हिशोबाने, म्हणजे या हिशोबाने फायटिंग दाखवले जातात, जेणेकरून नाही का लोकांना आवडेल आणि लोक खूप चांगले फील करेल आफ्टर दॅट. म्हणजे हिरो ज्याप्रमाणे विलनला पंच करत आहे, आणि विलन दुसऱ्या म्हणजे 10 फूट जाऊन दूर पडून राहिला, तर त्यामुळे आपल्याला कसं एकदम कुतूहल वाटते अबाउट हिरो अँड जो मेन कॅरेक्टर, त्याच्याबद्दल आपल्याला काफी असं वाटतं की हाऊ अमेझिंग इज दिस काय. या बट युजली जो झॅक स्नायडरचा टोन असतो, तो अशा प्रमाणे असतो की कॅरेक्टरला तो त्याचे इम्पॉर्टन्स देण्यात आहेच. यस, म्हणजे की समज जर एखादा हिरो आहे, तो विलनला मारत आहे आणि विलन 10 फूट दूर जाऊन पडत आहे, तर त्याच्यामध्ये नाही का हिरोची इंटेन्सिटी दाखवत आहे, दॅट इज ओके. बट जो विलन आहे त्याला किती मार बसला आहे ते पण दाखवले जातात. ओके. म्हणजे कसं रक्त पडून राहिलंय, कुठे दात फुटला आहे, किंवा कुठे समज जर एखादा चिरफाड होत आहे, ते पण क्लिअरली दाखवलं जाते. यस, जे अनरेटेड पार्ट असतात ना, ते पण खूप क्लिअरली दाखवले जातात. आता हाऊ गन थिंग्स इज, तू कधी ब्लू फिल्म बघितले? या युजली मोस्ट ऑफ जणांना ब्लू फिल्म बघितली आहे ना. ओके. ब्लू फिल्म्स मध्ये नाही का युजली लोक खूप काही दाखवतात, या म्हणजे म्हणजे तुम्हाला पण माहित आहे. येस, बट ऍक्च्युअल मध्ये तसं होते. या म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जेव्हा तुम्ही सेक्स करता, तर तेव्हा या सगळ्या गोष्टी होतात. इज दिस थिंग नाही होत. या इट वॉज नाही होत. म्हणजे ब्लू फिल्म्स मध्ये खूप एक्झॅच्युरेटेड होऊन सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात, बट रियालिटीमध्ये असं कधीच होत नाही वगैरे, राईट. सेम इथे काइंड ऑफ समथिंग रिअली डिफरंट आहे. ओके. म्हणजे सॉरी, मी थोडंसं एक्झाम्पल काफी वेगळं वापरलं. ओके. बट इट जस्ट लाईक, म्हणजे कसं आहे की जे झॅक स्नायडर समजा त्यांना सेक्स सीन शूट करायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये एक मुलगा मुलगी किस करत आहे, तर याच्यामध्ये नाही का जे रियालिटीमध्ये जे फील असते ना, म्हणजे ज्याप्रमाणे मुलगा मुलीला किस करतो, आणि त्याचं जे म्हणजे किस म्हणजे जस्ट एक नॉर्मल किस नाही, जस्ट लाईक इंटेन्स किस, लाईक हाऊ ही किस लाईक दॅट पर्सन, आणि वगैरे वगैरे, आणि त्याच्यानंतर जे काही प्रोसेस करतात समोर, ती पूर्ण काफी क्लिअरली दाखवलं जाते. ओके. इट वॉज दॅट रिअली अमेझिंग. युजली मला नाही का झॅक स्नायडरचे जे फिल्म मध्ये मला जे आवडते ना,
त्याच्यामध्ये युजली कलर ग्रेडिंग, कलर टोन असते ना, इट वॉज समथिंग आउटस्टँडिंग. यस, लाइटिंग अँड कलर ग्रेडिंग. आय 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 रिअली लाईक द वे दॅट ही डज रायटिंग अँड जे लाइटिंग करतो आणि कलर ग्रेडिंग. म्हणजे कसं आहे, समजा जर तुमच्यापाशी कलर ग्रेडिंग तुम्हाला करता येते, बट कसं कलर ग्रेडिंग साठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे लाइटिंग. या समजा जर तुम्ही लाइटिंग प्रॉपरली करत नसाल ना, तर कलर ग्रेडिंग पण एवढी फारशी होत नाही. तर त्यासाठी लाइटिंग पण तेवढीच जास्त इम्प्रेसिव्ह असणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके, तर लाइटिंग तर आहेच ऑब्विसली. या, बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की युजली ॲज अ म्हणजे कसं आहे की एक फिल्म मेकर कसा असतो की प्रॅक्टिकॅलिटीला धरून इमॅजिन करतो आणि त्याला इमॅजिन केलेल्या गोष्टीला फ्रेम मध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो. ओके, प्रॅक्टिकल, पण यासाठी कसं काही प्रॅक्टिकल गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. आता व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट म्हणजे कसं आहे की एक व्यक्ती हवेमध्ये उडून राहिला, प्रॅक्टिकल मध्ये या गोष्टी पॉसिबल होत नाही. ओके, बट का आपण हे करू शकतो का? नाही, युजली नाही करू शकत. एक व्यक्ती हवेमध्ये कसा काय उडेल? बट व्हॉट इफ, या समजा जर एक व्यक्ती हवेत उडत आहे, तर का होईल, कशाप्रमाणे गोष्टी होईल? कॅन यू इमॅजिन दॅट? मे बी जस्ट लाईक हवेत उडत आहे, तो हवेचा फील घेत आहे अँड ऑल दोज थिंग्स वगैरे वगैरे. या, बट व्हॉट इफ ही फ्लाय लाईक स्पीड ऑफ साऊंड, लाईक 300 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने तो म्हणजे जे सोनारची जी स्पीड असते ते 2.4 किलोमीटर पर सेकंड, सॉरी आवर नाही, 300 किलोमीटर पर सेकंद. ओके, तर ही साऊंडची स्पीड आहे. ऍक्च्युली 2.4 की 250 किलोमीटर. वेट, लेट मी गुगल. इथे यार माझं इंटरनेट स्लो आहे. ऍक्च्युली माझं पॅक खतम झालाय ना, तरी मी इथे सर्च करण्याचा प्रयत्न करतो. SPEED, स्पीड ऑफ SOUND. युजली जे साऊंडची जे स्पीड आहे ना, त्याला कशाने डिनोट केलं जाते? मार्क, या मार्क 1, मार्क 2, या म्हणजे मार्क 1 ची स्पीड किंवा मार्क 2 ची स्पीड युजली जे जेट असतात ना, म्हणजे युजली साऊंडची स्पीड जे कॅप्चर करतात. ओके, तर जसं तेजस मार्क 1, तेजस मार्क 2, म्हणजे मार्क 1 म्हणजे मार्क 1 म्हणजे स्पीड ऑफ साऊंड, मार्क 2 म्हणजे ट्वाइस द स्पीड ऑफ साऊंड. सो युजली नाही नाही नाही, मार्क 1 नाही म्हणत रे, सोनार पण नाही म्हणत. आय डोंट नो, दॅट इज द वर्ड, समथिंग लाईक दॅट. अल्ट्रासॉनिक, अल्ट्रासाउंड, अल्ट्रा स्पीड. Okay, the speed of sound is like a 343 meter per seconds. Okay, so sounds around speed of sound in km uh, per METER. तर समजा जर आपण स्पीड ऑफ साऊंडला किलोमीटर पर मीटरच्या स्पीडने समजा जर आपण कंट्रोल करतो, सॉरी किलोमीटर पर आवर घेतो, HOUR. आवर जरी म्हणलं तर इट वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली मच बेकार. कारण समजा जर 350 मीटर पर सेकंडच्या स्पीडने समजा जर जात आहे, तर ऑब्विसली इट वॉज लाईक समजा त्याला 1 किलोमीटरला ट्रॅव्हल करण्यासाठी ऑलमोस्ट करीब 3 सेकंड लागत आहे. या 3 सेकंड, 3 पॉइंट समथिंग सेकंड लागत आहे त्याला 1 किलोमीटर ट्रॅव्हल करण्यासाठी साऊंड स्पीड. ओके, तर समजा जर एखादा व्यक्ती आहे जो फ्लाय करत आहे स्पीड ऑफ साऊंडच्या याच्या हिशोबाने, तर व्हॉट विल बी थिंग्स हॅपन? या, कॅन यू इमॅजिन दिस थिंग? या म्हणजे ॲज अ नॉर्मल पर्सन साठी थोडंसं इमॅजिन करणं थोडंसं कठीण होऊन जाईल, कारण मोस्ट ऑफ द पीपल डोंट रिअली अंडरस्टँड द स्पीड ऑफ साऊंड अँड हाऊ थिस. युजली आपण इमॅजिनेशन थ्रू विचार करतो की खूप सारी हवा लागत असेल अँड वगैरे वगैरे. या,
युजली समज जर एखादा व्यक्ती, मी आता प्रॅक्टिकॅलिटी सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, म्हणजे व्हॉट विल बी हॅपन. ओके, म्हणजे असं तर होत नाही, म्हणजे असा एखादी, म्हणजे युजली ॲज अ माणूस कधी स्पीड ऑफ साऊंड, म्हणजे हवेत एवढं स्पीड ऑफ साऊंडनी कधी ट्रॅव्हल करू शकत नाही. बट सम ऑफ द इक्विपमेंट लाईक अ जेट प्लेन दे कॅन fly that speed. Okay, so what if a man will would travel something like that? What will happen? Okay, first of all, त्याला हवेचा जो रेझिस्ट आहे तो बहुत ही जास्त फेस करावा लागेल. इट वॉज टू मच. ओके, एक नॉर्मल पर्सन असं कधीच करू शकत नाही विदाउट एनी प्रोटेक्शन. इट वोंट बी, कारण समजा तो असा करतेल तर हवा इतकी राहील का त्याची त्याची चमडी आहे ना ते फाटून जाईल. ओके, समजा त्याच्यामध्ये एक छोटासा जरी होल जरी आला ना आणि त्याच्यामध्ये हवा जरी गेली ना, कारण हवेला बाहेर निघण्यासाठी जागाच नाही राहणार. ओके, तर समज जर त्यांनी त्याचे पापण्या जरी ओपन राहिल्या किंवा त्याचा नाकाचं भोक जरी ओपन राहिलं ना, तर ही विल इन्स्टंटली त्याच्या शरीरामध्ये इतकी हवा येऊन जाईल की त्याचं शरीर फाटून जाईल. एवढी काइंड ऑफ लाईक दॅट. या बट समज जर आपण सुपरमॅन समज जर फ्लाय करत आहे तर ऑब्विसली त्याची बॉडी चांगली रेजिस्ट करेल. तर या, तो ऑब्विसली आपण ऍज अ पर्सनवर काय इफेक्ट होत आहे हे आपण इमॅजिन नाही करू, कारण ही इज अ सुपरमॅन, ही कॅन नाव ही कॅन रेजिस्ट एव्हरीथिंग. बट व्हॉट विल हॅपन टू दी एन्व्हायरमेंट ऍक्च्युली. यस, तर जेव्हा आपण स्पीड ऑफ साऊंडने ट्रॅव्हल करतो तेव्हा नाही का एक एक अजीब आवाज येतो एकदम बूम, आणि त्याच्यानंतर मग आपण एक वॉबल क्रिएट करतो स्पेसमध्ये, म्हणजे एक वॉबल क्रिएट करतो आसपास स्पेसमध्ये. या, आणि एक प्रकारे एकदम हवेला चिरून जाते. यस, आता हवेला चिरून जाते हे आपण कधी बघितलं नसेल, बट जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल बघाल, जेव्हा तुम्ही जेट मध्ये बघाल ना, जेव्हा जेट त्याच्या सोनारच्या स्पीडने जातो, स्पीड ऑफ साऊंडच्या स्पीडने जातो, तर तेव्हा नाही का त्याच्या जेटच्या समोर नाही का एक प्रकारे वॉबल होते हवेचा असा. ओके, त्याला म्हणतो तो वॉबल क्रिएट होतो जेव्हा एखादा व्यक्ती त्या स्पीडने जातो तेव्हा. ओके, आणि तो वॉबल नाही का त्याचा इम्पॅक्ट इतका जास्त असतो ना की त्याचा आवाजच इतका भयानक येतो की बहुत जास्त. आणि समज जर तो वॉबल काफी क्लोज टू ग्राउंड असेल तर इट वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली थिंग्स गन रिअली असं खूपच भयानक होईल. म्हणजे समज जर तो व्यक्ती, समज जर मानून घे की ग्राउंडच्या करीब 200 मीटर अबाव, 200 मीटर अबाव तो फ्लाय करत आहे ऍट द स्पीड ऑफ साऊंड, तो ऑब्विसली त्या ग्राउंडवर असणारा जेवढे काही ऑब्जेक्ट्स आहे, या म्हणजे घर जे काही आहे ते पूर्ण उखडून जाईल. ओके, 100 किंवा 50 ते 100 मीटरच्या सर्कम्फरन्स मध्ये जो हवेचा जो इम्पॅक्ट आहे ना तो इतका जास्त फील होईल ना की आपण उडून जाऊ. ओके, सो ऑल दोज थिंग्स हॅपन, ट्रस्ट मी. इट वॉज रिअली सो. आता ज्याप्रमाणे मी हे साऱ्या गोष्टी सांगितल्या, ह्या साऱ्या गोष्टी सांगितल्या आहे बिकॉज ऑफ दॅट की मी झॅक स्नायडरचं हा मूवी, अगोदरचे मूवी म्हणजे मॅन ऑफ स्टील बघितलाय, त्यामुळे मी तुम्हाला या गोष्टी सांगून राहिलोय. बट ऑब्विसली मी कधी असं फारसं इमॅजिन नाही केलं. युजली कसं आहे की आपला दिमाग ज्या गोष्टी ऑलरेडी घडल्या आहे त्याला आपण अजून जास्त डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे की आपण स्वतः केक बनवत नाही, बट केक बनवल्यानंतर आपल्याला माहित पडते अरे यार इथे स्ट्रॉबेरी टाकायची राहिली यार. सो ऑल दोज थिंग डिझाईन. ओके, सो याच्यासाठी स्ट्रक्चर बहुत जास्त इम्पॉर्टंट असते ज्याच्यावर आपण डिझाईन करू शकतो. म्हणजे की समजा जर आपल्याला एखाद्या बुकला कव्हर लावायचा आहे, तिथे एखादी पेंटिंग करायची आहे, तर पेंटिंग करताना आपल्याला रिअलाइज होते, म्हणजे आफ्टर पेंटिंग झालं तर रिअलाइज होते अरे यार इथे आपण हलकासा ब्लॅक डॉट केला असता ना तो अजून जबरदस्त दिसला असता. ओके, सो दिस इज ऑल दोज थिंग हॅपन. आणि ज्याप्रमाणे जे स्ट्रक्चर बनवतो तो झॅक स्नायडर, ज्याप्रमाणे तो फिल्मचा जो स्ट्रक्चर बनवतो, इट वॉज रिअली मच बेटर. इट फील्स रिअली गुड, इट फील्स रिअली नॅचरल, इट फील्स लाईक प्रॅक्टिकल. या, ट्रस्ट मी, जस्ट लाईक असं म्हणजे जेव्हा सुपरमॅन जेव्हा उडते तेव्हा असं मला क्लिअरली रिअलाइज होते, क्लिअरली फील होते की दिस इज एक्झॅक्टली व्हॉट विल हॅपन इफ आय फ्लाय दॅट स्पीड ऑर फ्लाय इन द एअर. ओके, सो इज डेफिनेटली लाईक दॅट. या, आणि या म्हणजे इट वॉज रिअली गुड. यास, अजून मला खूप साऱ्या गोष्टी आवडते. फर्स्ट ऑफ ऑल झॅक स्नायडरच्या वन थिंग इज दॅट त्याचे जे कॅमेरा अँगल्स, या म्हणजे ज्याप्रमाणे तो सब्जेक्टला दाखवतो, म्हणजे लो अँगल थ्रू
सब्जेक्टचा जो बिगर दॅन लाईफ दाखवतो ना, ही वॉज रिअली गुड. युजली जे लो अँगल घेतले जातात ना, ते ॲज अ DOP युजली इथून लो अँगल घेतात. म्हणजे जो फ्रेमचा जो बॉटम पार्ट असतो तो आपल्या कमरेपासून असतो. ओके, कमरेपासून ते वरती. ओके, आणि वरची फ्रेम काफी हॉलो असते, तिथे स्पेस दाखवलं जाते. ओके, बट युजली झॅक स्नायडरचा जो पर्सनला बिगर दॅन लाईफ, लार्जर दॅन लाईफ दाखवायचं असेल ना, तर तो बॉटम पासून दाखवतो. म्हणजे पायाच्या तळापासून ते पूर्ण त्याचं पूर्ण बॉडी युजली, या म्हणजे फुल शॉट विथ लो शॉट. तर युजली अशा या शॉटला घेण्यासाठी काय करावं लागते, युजली आपल्याला कॅमेरा बिलकुल आतमध्ये दडवावं लागते, जमिनीच्या आतमध्ये. नाही तर आपल्याला जो सब्जेक्ट आहे त्याला हायटेडवर घेऊन कॅमेरा लो अँगलवर द्यावा लागते, कारण जागाच राहत नाही ना. तर इट वॉज लाईक दॅट. आणि हा शॉट घेणं थोडंसं कठीण होऊन जाते जेव्हा मुव्हिंग शॉट राहते तेव्हा. ओके, बट मला ते रिअलाइज झालं जेव्हा मी तो शॉट बघितलो, ज्याच्यामध्ये एक बंदा आहे, तो सॉरी ॲक्वामॅन आहे, जेव्हा तो येतो आणि त्याचा तो लो अँगल दाखवला, तो इट वॉज लो अँगल थ्रू लार्जर दॅन लाईफ. लो अँगल म्हणजे काय असते की आपण कॅमेरा लो अँगलनी पकडतो, त्यामुळे सब्जेक्ट मच बिगर. हाय अँगल मध्ये काय होते, कॅमेराचा अँगल हाय असतो आणि सब्जेक्ट इज काइंड ऑफ लाईक अ रिअली स्मॉलर दॅन लाईफ, असं रिअलाइज होतं. इट वॉज रिअली गुड, या ट्रस्ट मी. या युजली झॅक स्नायडरचे जे फिल्म्स आहे आणि झॅक स्नायडर ज्याप्रमाणे काम करतो, आणि आता तर राईट नाव ही फिल्म बघितली नाही, बट हार्डली 15-20 मिनिटाची फिल्म बघितली आहे, आणि आय फील रिअली गुड. आय फील समथिंग लाईक दॅट दिस इज द मूवी आय वॉन्टेड टू वॉच डेफिनेटली. या सो आता मी ते फिल्म बघणार आहे, युजली डाउनलोड झाली आहे, कारण आता तर मी एडिटिंग करणार नाही. या एडिटिंग मी करील उद्या. ओके, आणि अपलोड पण मी उद्याच करून घेईल. ओके, जर रात्री असेल तर रात्री अपलोड करून टाकेल, याचं काही फारसं हे नाही, कारण अपलोड करणं इज नॉट दॅट मच. बट मी पिक्चर तर आता पाहतो. ओके, आपण खूप बोललोय रे. इट वॉज टू मच, ऑलमोस्ट लाईक 46 मिनिट बोललोय. या बिकॉज ऑफ दॅट आपण थोडंसं जेवण केलंय, आणि कसं थोडीशी हवा पण थोडीशी मस्त आहे. या जस्ट लाईक मस्त झुरझुर हवा आणि थंडी थंडी हवा आहे. सो या डेफिनेटली. So this is the end. This is the My Artifact episode number 2209. Right now we are at Varda, Maharashtra.